महाराष्ट्राची शान, व्हॉइस ऑफ फार्मर, मराठवाडा ॲग्रो. आपण पाहणार आहात आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी. तर ते वर्ष धोक्याचंच असतं. आणि मित्रांनो, आता सुद्धा हा परिणाम थोडा दक्षिण भारतामध्ये दोन लो प्रेशर ऍक्टिव्हेट आहेत. एकाचा परिणाम हा हिंद महासागरातील हिंद सागर आणि अरबी समुद्रातील हवामानाला म्हणजे आर्द्रतेला खेचण्यासाठी होत आहे, आणि दुसरं जे आहे ते बंगालच्या खाडीतील मॉइश्चर शोषून म्हणजे ओढून घेऊन भूभागावर पसरवत असल्यामुळे ही स्थिती निर्माण झालेली आहे. तर एकूणच म्हणजे हे सुद्धा म्हणजे दुःखातलं सुख आहे. एवढं आनंदाने हुराळून जाऊ नका मित्रांनो. या वर्षी पाऊस हा जोखमीचा मोजकाच राहील. आता काही महाभाग म्हणजे सांगतात की परतीचा पाऊस हा चांगला होईल. मित्रांनो, असा अजिबात सुद्धा घडायची शक्यता नाही. कारण जर आर्द्रता जी मान्सूनची हवाच कुंकड गायब झाली, ह्याचा अंदाज ह्या हवामान तज्ञांना लागायला तयार नाही. हे स्वयंघोषित दहशतवादी हवामान तज्ञ काही बरात आहेत, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. काही कोणाकडून लाच मिळते त्यांना, काही कंपन्या त्यांना पैसे देतात, काही कोणी गिफ्ट देतात. त्याचा परिणाम हा दिसतोय. शेतकऱ्यांना एक मिसगाईड करण्याचं काम करत आहेत. मित्रांनो, आपण आपल्या विश्वनाथ दादाचं जे ॲग्रो विश्वा मराठी हे युट्यूब चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. आणि दादाला तुम्हाला एक सांगतो की ज्या वेळेस पाऊस हा केवळ दुपारनंतर सायंकाळच्या वेळेस पडतो, तो मान्सून पूर्व किंवा अवकाळी असतो. परंतु जर असं सकाळी, पहाटे, रात्री जर पाऊस येत असेल तर तो मान्सूनचाच पाऊस आपल्याला समजावा लागतो. जून जुलै मधला तरी तुम्ही म्हणता की उन्हाळ्यात मग कधी कधी रातच्यालाच पाऊस पडतो, तो धरायचा का? तसं नसते मित्रांनो. त्यावेळेस मान्सूनचा संबंधच नसतो. स्थानिक वातावरणावर ते डिपेंड असतं आणि हवेच्या कमी जास्त असणाऱ्या दाबांवर. दाब तयार झाला अचानक, आणि थोडं धोक्याचे संकेत आहेत मित्रांनो माझ्या मनात सातत्याने. म्हणजे हे वेदर हवामान असं का वागतंय ह्याची मला शंका येते मित्रांनो. कारण जून मध्ये आणि जुलै मध्ये जर दक्षिण भारतात लो प्रेशर तयार झाले तर ते वर्ष धोक्याचंच असतं. आणि मित्रांनो, आता सुद्धा हा परिणाम थोडा दक्षिण भारतामध्ये दोन लो प्रेशर ऍक्टिव्हेट आहेत. एकाचा परिणाम हा हिंद महासागरातील हिंद सागर आणि अरबी समुद्रातील हवामानाला म्हणजे आर्द्रतेला खेचण्यासाठी होत आहे, आणि दुसरं जे आहे ते बंगालच्या खाडीतील मॉइश्चर शोषून म्हणजे ओढून घेऊन भूभागावर पसरवत असल्यामुळे ही स्थिती निर्माण झालेली आहे. तर एकूणच म्हणजे ही सुद्धा म्हणजे दुःखातलं सुख आहे. एवढं आनंदाने हुराळून जाऊ नका मित्रांनो. या वर्षी पाऊस हा जोखमीचा मोजकाच राहील. आता काही महाभाग म्हणजे सांगतात की परतीचा पाऊस हा चांगला होईल. मित्रांनो, असा अजिबात सुद्धा घडायची शक्यता नाही. कारण जर आर्द्रता जी मान्सूनची हवाच कुंकड गायब झाली, ह्याचा अंदाज ह्या हवामान तज्ञांना लागायला तयार नाही. हे स्वयंघोषित दहशतवादी हवामान तज्ञ काही बरात आहेत, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. काही कोणाकडून लाच मिळते त्यांना, काही कंपन्या त्यांना पैसे देतात, काही कोणी गिफ्ट देतात. त्याचा परिणाम हा दिसतोय. शेतकऱ्यांना एक मिसगाईड करण्याचं काम करत आहेत. मित्रांनो, आपण आपल्या विश्वनाथ दादाचं जे ॲग्रो विश्वा मराठी हे युट्यूब चॅनल आहे, त्याला